शांती. महिला दिनाच्या आपल्या सर्व महिलांना हार्दिक हार्दिक शुभेच्छा. तसं पाहता स्त्रीचं जीवन हे म्हटलं जातं तारेवरची कसरत आहे. आज एक स्त्री अगदी जन्माला येते तेव्हा ती कुणाची तरी मुलगी असते, जेव्हा ती मोठी होते कुणाची तरी ती बहीण असते, आणि जेव्हा तिचा विवाह होतो तेव्हा ती कुणाची तरी पत्नी बनते, आणि नंतर आई बनते, आजी बनते. हा एक स्त्रीचा जीवनभराचा प्रवास आहे. आणि अशा प्रवासामध्ये आपण जेव्हा चालत राहतो तेव्हा कुठं ना कुठं तरी असं वाटतं की आपण स्वतःला किंवा स्वतःसाठी जगणंच विसरून गेलो आणि आपण सतत दुसऱ्यासाठी जगत आलो. परंतु आज आपण जर इतिहासाची पानं पाहिली तर या इतिहासाच्या पानामध्ये स्त्री एक असं व्यक्तिमत्व आहे की ज्या स्त्रीनं आपल्या प्राणाची बाजी दिली, त्या आमच्या लक्ष्मीबाई. तर भारताला स्वातंत्र्य देण्यासाठी आपला जिनी संपूर्ण जीवन दिलेलं आहे, जीव गमवलेला आहे. त्याचबरोबर आमच्या छत्रपती शिवाजी महाराजांना जन्म देणाऱ्या आमच्या राजमाता जिजाऊ, की ज्यांनी एक असा मुलगा घडवला की ज्यानं आज आपलं हिंदुत्व किंवा या म्हटलं जातं स्वराज्याची निर्मिती केली. अशी आमचे शिवाजी महाराज घडवणारी आमची जिजाऊ. त्याचबरोबर सावित्रीबाई फुले, ज्यांनी ज्ञानाचा दिवा घरोघरी लावलेला आहे, म्हणून ज्ञानज्योती त्यांना म्हटलेलं आहे. अशा स्त्रिया ज्या की आपल्या कर्तबगारीनं आज समाजामध्ये आजही जिवंत आहेत. आणि आजही आजची स्त्री सुद्धा काही कमी नाहीये. आजची स्त्री सुद्धा पायलट बनलेले आहे, डॉक्टर, इंजिनियर, ISI ऑफिसर, अशा प्रत्येक क्षेत्रामध्ये आज आमच्या ह्या महिला उतरलेल्या आहेत. राजकारणामध्ये सुद्धा आमच्या महिला उतरलेल्या आहेत. आणि घर सांभाळत देश, समाज आणि परिवार, आपलं गाव सुद्धा सांभाळत आहेत. आणि अशा क्षेत्रामध्ये आमची महिला काम करत आहे. अशा सर्व महिलांना माझा सॅल्यूट आहे. आणि माझं एकच सांगणं आहे की महिलाचा अर्थ आहे म म्हणजे महान, ही म्हणजे हिम्मतवान, आणि ला म्हणजे लाजवाब. म्हणून की माझा जो स्त्री जन्म आहे किंवा मी जी महिला आहे, तर माझं जीवन महान कार्यासाठी हा जन्म आहे, हे जीवन आहे. आणि म्हणून माझ्या हातून महान कार्य घडावं आणि सर्वांच्याच हातून महान कार्य घडावं, हीच ईश्वर चरणी मी प्रार्थना करते. आणि आजच्या या महिला दिनानिमित्त मी माझ्या सखींना हे सांगते की हा जो मिळालेला सुंदरसा जन्म जो स्त्री जन्म आहे, तर म्हणतात जिच्या हाती पाळण्याची दोरी ती जगाला उद्धारी. आणि म्हणून आमचा जन्म जगाचा उद्धार करण्यासाठी आहे. पण यासाठी मला आधी स्वपरिवर्तन आणि मग विश्व परिवर्तन करायचं आहे. म्हणून कुठं ना कुठं मला माझा परिवार, माझा समाज आणि माझा देश वाचवायचा असेल, तर मला मर्यादा स्वरूप बनलं पाहिजे, संस्कारांनी युक्त बनलं पाहिजे. आणि आज आम्ही ह्या बाहेरच्या जगात तर भरारी घेतली, प्रत्येक क्षेत्रात आज स्त्री भरारी घेत आहे. पण कुठं ना कुठं परिवारामध्ये जी संस्कारांची आवश्यकता आहे, ज्या मुलांकडे आम्हाला लक्ष देण्याची आवश्यकता आहे, त्या मुलांना चांगले संस्कार देऊन एक चांगला समाज घडवण्याची आवश्यकता आहे. तर अवश्य आपण याच्याकडेही लक्ष दिलं पाहिजे. आणि येणारी मागची पिढी जी आहे तिला कशा प्रकारे आपण सक्षम बनवू शकतो. जसं आपण शरीरानं सक्षम बनवण्यासाठी तर खूप काही करत आहे, परंतु मनानं सुद्धा सक्षम बनवलं पाहिजे. आजच्या येणाऱ्या पिढीचं मनोबल वाढवलं पाहिजे.
व्यसनांपासून त्यांना दूर ठेवलं पाहिजे. आणि खरोखर आपल्या मुलांना जसं आपल्याला वाटतं की ते शाळेमध्ये हुशार असावी, चांगले मार्क्स मिळावे, तसे चांगले संस्कारांनी सुद्धा ते युक्त बनावेत. आणि आपल्या घरातल्या आपल्या बहिणीची, आपल्या पत्नीची, आपल्या आईची त्यांनी कदर करावी. आणि याच्यासाठी आपणही आपल्यामध्ये परिवर्तन करूया आणि या विश्वामध्ये सुद्धा परिवर्तन अवश्य आणूया. तर वंदे मातरम, भारत माता की जय. जरूर ही माता साधारण नाही, जिचं गायन आहे शिवशक्ती, ज्या शिवांनी तिला शक्ती स्वरूपा बनवलेलं आहे. पण सगळ्यात जास्त सहनशक्ती या स्त्रियांकडे आहे. आणि म्हणूनच स्त्री एका बालकाला जन्म देते, तिला किती यातना सहन कराव्या लागतात, ही सहनशक्ती त्या शिवांकडून तिला प्राप्त आहे. अशा शिवशक्तींना माझा मनापासून प्रणाम आहे, सॅल्यूट आहे. आणि आपल्याला हा महिला दिन सुखाचा, शांतीचा, समृद्धीचा आणि आपल्या आयुष्यामध्ये खूप काही तुम्ही चांगल्या गोष्टी अचीव कराव्यात, यासाठी हा महिला दिन तुम्हाला वर्षभर तुमच्या हातून चांगलं कार्य करो. आणि तुम्हाला या महिला दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा. थँक्यू. ओम शांती.